चांगलाय रुद्रेल वसुरी वर्सेस प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड. पहिल्या चेंडूवरती घनागती प्रहार केला गेलाय. प्रतीक धोदडे यावेळेस मात्र फायर ठरला जातोय बॅट्स मधून. वड बॅटिंग चौकाराने सुरुवात केली गेली. चौकाराने 4 धावा फलकावरती लावल्या गेल्या. त्यामध्येच प्रतीक धोदडे या फलंदाजाने मार्गस्थ कुशलचा यावेळेस प्रतीक धोदडेवरती. हो यावेळेस मात्र पुनरुत्थित चेंडू चालला असताना सीमारेषेकडे दणदण करीत कणकण करीत देत धनादन जानी जनार्दन वरती. वड बॅटिंग मिस्टर पाहायला गेले तर सुरेख फलंदाजी मार्क वरती यावेळेस घनागती प्रहार केले गेले. तिसरा चेंडू मात्र कशा प्रकारे फेकला जाईल कुशलचा तो म्हणजेच प्रतीक धोदडेवरती. हो यावेळेस मात्र पाहिलं तर वड बॅटिंग चेंडू चालला असताना आउटफील्ड फास्ट चौकार वाढेल. चौथा बॉल कुशलचा यावेळेस. हो यावेळेस मात्र पुनरुत्थित चेंडू झालाय सरळ सीमारेषेकडे दणदण करीत दिवाची आकांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत चेंडू होते सरळ सीमारेषा पार. धावसंख्या 4 निवडली 16 या आकड्यावरती. कुशल 5वा बॉल. हो यावेळेस मात्र प्रतीक धोदडे फायर होती बुड. प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड 5व्या चेंडूवरती सुद्धा घनागती प्रहार केला गेला. पहिल्या चेंडू गोलंदाज सुद्धा प्रतीक आणि फलंदाज सुद्धा प्रतीक. यावेळेस मात्र दोघांचा दुसरा चेंडू पुनरुत्थित प्रतीकचा असेल. यावेळेस मात्र पुनरुत्थित चौकार. दुसरा चेंडू पुनरुत्थित राईट हँड विकेटचा मारा यावेळेस प्रतीक धोदडेवरती केला जातो. पुनरुत्थित प्रतीक. हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर वॉटर शॉट पाहायला गेलं तर नक्कीच सोन्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा महत्वावरती कोणता फटका आपल्याला पाहता येईल. चौथा बॉल पुनश्च एकदा. पण यावेळेस मात्र प्रतीक ची खेळी संपुष्टात येईल. चुकी करणार नाही.